जनतेला वाटलं की यावेळेस ज्या औषधींनी आपल्याला आराम पडत नाही ती औषध आपण आता बदलवायला पाहिजे, म्हणून जनतेने हे औषध बदलवली. मी या महिन्याभरात देवळी MIDCचे जेवढी कारखाने आहेत त्यांना विचारणार आहे की आमच्या देवळीची आहे, आमच्या देवळी विधानसभेचे किती सुशिक्षित बेकार तुमच्याकडे काम करतात. शेतात जाणारी पानं आजही काचनगाव सारख्या ठिकाणी शेतकऱ्याचं सोयाबीन पानं नसल्यामुळे शेतामध्ये कुठते आणता येत नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून या ठिकाणी मी लोकांना सांगितलं की या ठिकाणी तुमच्या शेतात जाणाऱ्या पाणीला प्रायोरिटी देईन. गावामध्ये वाचनालय MPSC UPSCचे पोरं वर्धेमध्ये जातात, लायब्ररी नाही आहे. आणि सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी व्यायामशाळेचा विषयसुद्धा या ठिकाणी आम्ही करणार आहे. प्रत्येक 2 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये आम्ही जनता दरबार लावणार आहे आणि जनतेला आमच्यापर्यंत यायची गरज नाही, आम्हीच जनतेपर्यंत जाणार. मित्रांनो नमस्कार, मी अजय तिगावकर. न्यूज 18वर आपलं सर्वांचं अति मनापासून स्वागत. एक इतिहासाची 35 वर्षाची ऐतिहासिक परंपरा खोडीत करत या वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा राजेश बकाने यांनी एक ऐतिहासिक विजय मिळवला. 7 म्हणजे 35 वर्ष एका घरात जी सत्ता होती त्या सत्तेला पालटून त्यांनी जे सत्ता मिळवलेली आहे, थेट या देवळी पुलगाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विजयी उमेदवार राजेशजी बकाने आपल्यासोबत आहे. राजेशजी, आपलं अगदी मनापासून न्यूज 18वर स्वागत. नमस्कार. कसं वाटते तुम्हाला हा जो तुम्ही विजय मिळवला, एवढा ऐतिहासिक जो विजय मिळवला आणि एक न घडणारी परंपरा तुम्ही खंडित केली, काय वाटते? असं आहे की मला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष होता आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही लढाई जनतेची होणार आहे. जनतेची लढाई. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष लढाईला सुरुवात झाली त्यावेळेस जनतेने ही निवडणूक हाती घेतली, कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतली, पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक हाती घेतली, लाडक्या बहिणींनी विशेष करून ही निवडणूक हाती घेतली आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा लढा झाला. प्रचंड पैशाचे प्रयोग, 25 वर्षाची प्रस्थापित राजकारण, 5 वर्ष मंत्री, त्याच्यामुळे पैशाला काही त्यांच्याकडे कमी नव्हती. प्रचंड पैशाचे प्रयोग आमच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर करण्याचा प्रयत्न झाला, पण आमच्या खंद्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि इतिहासाची पुनरावृत्ती केली. जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई ज्या ज्या वेळेस होते त्या त्यावेळेस जनशक्तीचा विजय होत असतो, हे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने या प्रस्थापित आमदारांना दाखवून दिलं. काय मुद्दे ठेवले होते तुम्ही निवडणुकीचे? असं आहे की मागील 25 वर्षापासून या ठिकाणी शेतात जाणारी पानं नाही आहे हो, गावाचे रस्ते नाही आहे, पिण्याला पाणी नाही आहे, गाव जोडणीचे रस्ते नाही आहे, बचत गटाला बचत गट भवन नाही आहे, समाज भवन नाही आहे. अनेक समस्या या मतदारसंघामध्ये आवासून उभ्या आहेत आणि मागील 25 वर्षापासून जनतेची खूपच पंचायत या ठिकाणी झालेली आहे. म्हणून जनतेला वाटलं की यावेळेस ज्या औषधींनी आपल्याला आराम पडत नाही ती औषध आपण आता बदलवायला पाहिजे, म्हणून जनतेने हे औषध बदलवली. आता जी औषध जनता घेणार आहे त्या औषधींनी जनतेला 100% आराम पडणार आहे. राजेशजी, आपण आता आमदार म्हणून या देवळी पुलगाव मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहे. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. काय विजन असेल आपल्या या 5 वर्षामध्ये? तुम्हाला काय वाटते की तुमच्या कुठल्या तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, इतर सर्वांसाठी या विकासासाठी तुम्ही काय करणार आहात? असं आहे की पहिला मुद्दा तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेकारांचा आहे. देवळी MIDCमध्ये प्रदूषण देवळीला, प्रदूषण देवळी विधानसभेला आणि नोकऱ्या कोणाला तर परप्रांतीयांना. मी या महिन्याभरात देवळी MIDCचे जेवढी कारखाने आहेत त्यांना विचारणार आहे की आमच्या देवळीची आहे, आमच्या देवळी विधानसभेचे किती सुशिक्षित बेकार तुमच्याकडे काम करतात. एक विषय. दुसरा विषय, देवळी MIDCचा सेकंड फेज हा पुलगावला होणार होता. लँड ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना आलेल्या असतानासुद्धा त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशन होऊ शकलं नाही
हा देवळी MIDCचा सेकंड फेज विजयगोपाल रोडवर किंवा गुंजखेडा रोडवर होण्याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सेकंड थिंग. तिसरा विषय, शेतात जाणारी पांदण. मी लोकांना सांगितलं आहे, माझ्या भाषणात सांगितलं आहे की मला प्रायोरिटी ही शेतकऱ्यांची शेतात जाणारी पांदण. आजही काचनगावसारख्या ठिकाणी शेतकऱ्याचं सोयाबीन पांदण नसल्यामुळे शेतामध्ये फुटते, आणता येत नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून या ठिकाणी मी लोकांना सांगितलं की या ठिकाणी तुमच्या शेतात जाणाऱ्या पाणीला प्रायोरिटी देईन. गावामध्ये वाचनालय, MPSC UPSCचे पोरं वर्धेमध्ये जातात, लायब्ररी नाही आहे. हे एक विजनसुद्धा माझ्यापुढे आहे. आणि सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी व्यायामशाळेचा विषयसुद्धा या ठिकाणी आम्ही करणार आहे. आणि शक्यतोपर्यंत आम्ही या ठिकाणी 25 वर्षामध्ये जो न्याय जनतेला मिळाला नाही, जो विकास या विधानसभेचा झाला नाही, तो विकास या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करून औषध कसं बदलल्या गेलं आणि आता कसा तुम्हाला आराम पडतो आहे हे दाखवून देण्याचा विषय या ठिकाणी करणार आहे. आणि प्रायोरिटीनी या अनेक गावामध्ये 187 गावं या विधानसभेमध्ये आहे. अनेकांच्या समस्या आहे. आम्हाला आमच्या घराचे पट्टे मिळाले नाही, मोठा विषय आहे. मी या ठिकाणी जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक 2 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये आम्ही जनता दरबार लावणार आहे. आणि जनतेला आमच्यापर्यंत यायची गरज नाही, आम्हीच जनतेपर्यंत जाणार. काय 5 वर्षाचं त्यांचं विजन आणि मिशन असणार आहे या संदर्भात त्यांनी आपलं इथे मत प्रकट केलं. एक आमदार म्हणून सगळ्यात पहिले या देवळीमध्ये असलेला जो प्रदूषणाचा विळखा आहे याच्यापासून या देवळी शहराला मुक्त करू. या ठिकाणी जे सुशिक्षित बेरोजगार आहे या बेरोजगारांना या इथे रोजगार उपलब्ध करून देऊ. दुसरा MIDCचा फेस म्हणून यांनी पुलगाव या ठिकाणी MIDCची स्थापना करण्याचा त्यांनी एक इथे मानस व्यक्त केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे बांधवांनो, तो शेतकऱ्याचा विषय, प्रलंबित विषय. अनेक वर्षापासून देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये हे रस्त्याचं जाळं जे असं एक अस्ताव्यस्त झालेलं होतं, त्या जाळं शेतकऱ्याच्या थेट शेतापर्यंत पोहोचवण्याचा इथे वचनबद्धते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथे क्रीडा क्षेत्रासाठी या तरुण पोरांसाठी त्यांचं शारीरिक आरोग्य दृष्टिकोनातून त्यांनी इथं व्यायामशाळेचा मानस व्यक्त केला. दुसरा महत्त्वाचा विषय आहे, एक आमदार हा जनतेचा आमदार आहे, हा गावात जाईल, त्या विधानसभा सर्कलमध्ये जाईल, जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी थेट त्याच्या दारी जाईल, हा त्यांनी इथे मानस त्यांनी आश्वासन या ठिकाणी व्यक्त केलं. हे होते राजेशजी बगानी, नवनिर्वाचित, इतिहासाला मोड देऊन इतिहासाची परंपरा खोडीत काढून हा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी एक म्हटलेला हा विजय जो झाला हा धनशक्तीचा नसून हा जनशक्तीचा विषय आहे. न्यूज 18च्या माध्यमातून त्यांना अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जी खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आमची मुलाखत घेतली आणि ही जनतेपर्यंत माझी भावना पोचवाल ही आपल्याला विनंती. आमची इच्छा आहे की आपण मंत्री म्हणून आमची पुढच्या वेळेस आम्ही तुमची मुलाखत घ्यावी. बांधवांनो, एक मी तुम्हाला या ठिकाणी माहीत करतो की राजेशजी जेव्हा उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार होते या देवळी मतदारसंघातून, त्यावेळेस थेट आम्ही तुमच्यापर्यंत आलो होतो आणि तुम्ही भरभरून त्या मुलाखतीला प्रतिसाद दिला होता. हेच मी तुम्हाला आवाहन करतो. एक नवा उमदा, एक तरुण, एक जिद्दीनं इथे निवडून आलेला उमेदवार हा जनतेतला उमेदवार आहे, जनतेचा उमेदवार आहे, तुम्ही निवडून दिलेला याला. तर ही मुलाखत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या या मुलाखतीला, या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.